स्टार्ट. शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये सामाजिक न्याय आणि एकात्मता या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व व्ह्युअर्सचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळे मॅडम आणि माझ्या सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार सर याच्याही वतीने मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपण राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास आपण करत आहोत. यासाठी वेगवेगळ्या तज्ञांचं आपण मार्गदर्शन रोज घेत आहोत आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने उभे होणाऱ्या अनेक प्रश्नांची उहापोह आपण करत आहोत. आज आपल्याशी मार्गदर्शन आपल्याला हितगुज करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बागळे सर. डॉक्टर प्रशांत बागळे सर हे बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे संगीत विभागात कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA म्युझिक यामध्ये त्यांना गोल्ड मेडल आहे. नेट JRF आणि PhD हे त्यांचं शिक्षण आहे. सध्या ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगीत अभ्यास मंडळावरती सदस्य आहे. ते माजी कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. यासोबत ते NSS चे ऑफिसर्स म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. उत्तम काम करत आहेत. त्यांचा शिक्षणाचा अनुभव गेल्या 12 वर्षापासून ते संगीत विषय ते UGला आणि PGला ते शिकवत आहेत. आतापर्यंत त्याचे शोध निबंध 44 शोध निबंध हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जर्नल्स आणि वेगवेगळ्या त्याला सोविनर म्हणतो या सोविनरमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा PhDचा जो विषय आहे तो विषय होता हिंदुस्थानातील क्रमिक पुस्तक मालिकेतील संग्रहित वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशीचे सांगीतिक अध्ययन. तर आज त्यांचा जो विषय आहे त्याचा विषय म्युझिक असल्यामुळे आपण याच अनुषंगाने त्यांना आपण बोलण्यासाठी वाचन केलेलं आहे. नॅशनल इंटिग्रेशन्स अँड इंडियन म्युझिक अँड म्युझिशियन्स या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर प्रशांत बागळे सर आलेले आहेत. मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिभा चौधरी म्हणा आणि माझे सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार सर आणि मी प्राध्यापक चंद्रकांत सरदार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयावरती मार्गदर्शन करावे. डॉक्टर प्रशांत बागळे सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बागडे, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ. आजच्या या सर्टिफिकेट कोर्स मध्ये मला सरदार सरांनी विषय दिलेला आहे राष्ट्रीय एकात्मता, त्यामध्ये संगीताचे योगदान व संगीत कलाकारांचे योगदान. या विषयावर मी थोडा प्रकाश टाकण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करतो आहे. विषय राष्ट्रीय एकात्मतेचा आहे मित्रांनो. आपल्या भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे. विविध जाती धर्मात विभागलेला देश आहे, जो की संपूर्ण विश्वामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो. वेगवेगळ्या भाषा, पेहराव, संस्कृती असून सुद्धा या देशातील लोक एक सूत्रामध्ये बांधलेले असून राष्ट्रीय एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. संघटन हे वेगळ्या शक्तीचे मूळ मानले जाते. एकतेच्या बळावर अनेक राष्ट्रांचे निर्माण झालेले आहे. कोणताही देश एकतेविना आपल्या देशाची प्रगती, उन्नती करू शकत नाही. राष्ट्रीय एकतेचे वैशिष्ट्यच हे असते की सर्व घटकातील विभिन्न विचारांच्या, वेगवेगळ्या जाती धर्मातील श्रद्धांचा आदर करून एकता शाबूत ठेवली जाते.
राष्ट्रीय एकात्मतेमध्ये केवळ शरीराचे समर्पण महत्वाचे नसून त्यामध्ये मानसिक, बौद्धिक, वैचारिक तसेच भावनात्मक जवळीकता अशा विविध स्तरावरील समानतेची समज असण्याची गरज असावी लागते. राष्ट्रीय एकात्मता वेगवेगळ्या बौद्धिक स्तरावर, वैचारिक स्तरावर, जसं आपण म्हणतो की या देशावर मी अपनी जान निछावर कर दूंगा, निछावर करण्याच्या सोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक, वेगवेगळ्या धार्मिक या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या सोबत समूहाने कसं राहता येईल, त्यांच्या वेगवेगळ्या परंपराचा आदर आपल्याला कसा ठेवता येईल हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. नुसतं शारीरिक व देशाप्रती प्रेम ठेवून फक्त आपलं करून आपण या राष्ट्राची एकता टिकवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मानसिक, बौद्धिक, वैचारिक तसेच भावनात्मक इतर धर्माच्या सोबत, इतर लोकांच्या सोबत, इतर प्रांतातील लोकांच्या परंपरेसोबत आपल्याला कसं पुढे जाता येईल आणि त्यांच्या सगळ्या भावनांचा आदर ठेवून व आपली सुद्धा परंपरा कायम ठेवून आपल्याला त्यांच्यामध्ये एकत्रितपणे कसं राहता येईल यावर ती आधारलेली असते. यालाच म्हणतात की मानसिक, बौद्धिक, वैचारिक तसेच भावनात्मक जवळीकता अशा विविध स्तरावरील समानतेची समज असण्याची गरज असावी लागते. संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं, उतरयंत समुद्रस्थ हिमोद्रवेन दक्षिण्य वर्ष तद भारतम नाम भारती यंत्र येतती. याचा अर्थ असा की हा देश जो समुद्राच्या उत्तरेस असून हिमालयाच्या दक्षिणेस स्थित आहे, यालाच भारत म्हटले आहे व यात राहणाऱ्या लोकांना भारतीय म्हटलेले आहे. हम सब भारतीय है. भारत हे एक गणतंत्र राष्ट्र असून यामध्ये अनेक जाती पंथांचे लोक एकत्र राहतात. एखाद्या राष्ट्राच्या आपत्काल परिस्थितीत, इमर्जन्सी मध्ये किंवा राष्ट्रीय संकटाच्या वेळी संपूर्ण राष्ट्र तन-मन धनाने त्या संकटाचा मुकाबला करायला एका ताकदीने उभा राहतो, तेव्हा त्या राष्ट्राचे, राष्ट्रीय एकतेचे जिवंत रूप आपल्यास पाहावयास मिळते. अशा राष्ट्रीय एकात्मतेत संगीताचे योगदान व त्याचे विश्लेषण करीत असताना आणि त्याच्यासोबत आपल्याला आज विषय दिलेला राष्ट्रीय एकात्मता व संगीतात त्यामध्ये असलेले संगीताचे योगदान आणि या संगीताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेत संगीताचे योगदान, त्यातील कलाकारांचे योगदान हे विश्लेषण करीत असताना आम्हाला आमच्या हिंदुस्थानी प्राचीन संगीताचा इतिहासाचे अवलोकन करावे लागते. आणि या इतिहासाचे अवलोकन करत असताना असे दिसून येते की आपल्या पूर्वीच्या काळामध्ये रामायण, महाभारत या सर्व पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सुद्धा संगीताचा त्या त्या समाजावर असलेला परिणाम दिसून येतो. तो परिणाम कसा, तर त्या काळामध्ये धार्मिक पूजा अर्चना करण्यासाठी श्लोकांचा वापर व्हायचा. तो श्लोकांचा वापर सुद्धा उदात्त, अनुदात्त या स्वरांच्या आधारावर असायचा. म्हणजे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पूजा अर्चा करताना संगीताचा आधार हा आलाच, मग तो हिंदू धर्माचा असो, कारण मुस्लिम धर्मामधला नमाजाचा असो, या सर्व धर्म पंथांमध्ये किंवा ख्रिश्चन धर्मामधला असो, याच्या सर्व संस्कृतीमध्ये संगीताला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि त्या विधीमध्ये सर्व संगीताचा वापर सुद्धा झालेला आहे. असं म्हटलं जातं की भक्ती संगीत म्हणजेच सुफी संगीत, सुफी संतांनी या देशावर जे राष्ट्रीय एकात्मतेचे विचार लोकांच्या सर्वसामान्य जनतेवर लावले, ते आजतागायत परिणामकारक ठरत आहे. इसवी सन 14व्या व 15व्या शताब्दीमध्ये भारताच्या उत्तरेकडून मुसलमानांचे आगमन झाले. त्या काळी
सुफी संतांच्या संयोगातून सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन झाले. त्यांनी या देशाला उच्च कोटीच्या साहित्यिकांना जन्म दिला. अशा या संतांच्या द्वारे अनेक साहित्यिक रचना निर्माण झाल्या. इतक्या रचना त्यांनी निर्माण केल्या आणि त्या सर्व रचना सर्वसामान्याच्या भाषेमध्ये होत्या, सर्वांना समजणाऱ्या होत्या. त्या आजतागायत अजरामर आहेत, ज्यामध्ये सांगीतिक पक्षाला घेऊन चालणारे कवी सुद्धा सामील आहेत. उदाहरणार्थ मीरा, सूरदास, स्वामी हरिदास, तानसेन, संत कबीर, संत गुरु नानक, रहीम, नामदेव, चतुर्भुजदास, रविदास, संत रविदास इत्यादी संतांच्या सांगीतिक कवींनी अनेक अजरामर रचनांना जन्म दिला. त्या रचनांना जनमानसापर्यंत पोहोचविल्या. हे संत या काव्यांचे रचनाकारच नव्हते, तर त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या लोकगीताच्या माध्यमातून चाली देऊन व स्वमुखाने गाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आपल्या काव्यातून देत जनसामान्यांच्या हृदयापर्यंत त्याचे विचार पोहोचवले. ही एक आपल्या भारतीय इतिहासातली एक परंपरा आहे आणि अतिशय सुंदर परंपरा आहे. ती आजतागायत चालत येत आहे की अनेक संतांच्या विचारातून, समाज प्रबोधनातून त्या पद्धतीचे विचार त्यांनी आपल्या सरळ साध्या बोलीच्या आधी काव्य लेखनातून आणि मग त्याला संगीतबद्ध करून ते लोकांमध्ये प्रचार प्रसारामध्ये रुजविले. त्यांनी स्वमुखाने त्या गायल्या, राष्ट्रीयच्या लोकांच्या हृदयापर्यंत त्या पोहोचवल्या. त्यांचा संदेश होता की ईश्वर एक आहे, जरी त्याचे अनेक नाव असतील. हिंदू, मुस्लिम या सर्व धर्मांमधले राम, रहीम, करीम, अल्लाह, कृष्ण, खुदा, ईश्वर, परब्रह्म अशा अनेक नावांनी संबोधिले असले तरी भावना मात्र एकच आहे. ती म्हणजे भक्तीद्वारे आत्मसमर्पण करणे होय. राष्ट्रीय एकात्मतेचे एक सहज उदाहरण म्हणजे बादशाह अकबर होते. ते स्वतःच व प्रजेच्या आत्मिक सुख शांतीसाठी व आनंदाकरिता आपल्या कार्यकाळात त्यांनी ललित कलांच्या व संगीताच्या अतिशय जास्त महत्व दिले. त्यांनी ललित कलांना व संगीताला अतिशय जास्त महत्व दिले. एवढेच नव्हे तर स्वामी हरिदास, संत मीराबाई यांचे संगीत ऐकण्यासाठी ते स्वतः राजवाड्याच्या बाहेर पडून त्यांच्यापर्यंत जात असत. कारण तुम्हाला माहित आहे, स्वामी हरिदास हे इतके विद्वान संगीतज्ञ होते की ते फक्त स्वतःसाठी गात असत. ते दरबारी गायक नव्हते. मीराबाई फक्त कृष्णासाठी गात असत. ते कोणत्या राजासाठी गात नसत, परंतु त्यांच्या संगीताचे माधुर्य एवढे होते. स्वामी हरिदासांचे शिष्य तुम्हाला माहित आहे, मिया तानसेन हे दरबारी गायक होते, परंतु स्वामी हरिदास हे दरबारी गायक नव्हते. हे फक्त ईश्वरासाठी गात, स्वतःसाठी गात, जनसामान्य लोकांसाठी गात. त्याच्यामुळे ते दरबारात जात नव्हते. तर त्यांचं संगीत ऐकण्यासाठी हा बादशाह अकबर संगीताचा इतका प्रेमी होता की तो दरबाराच्या बाहेर निघून ते जिथे कुठे गात असतील तिथे जाऊन त्यांचं संगीत ऐकायचं. एवढेच नव्हे तर अनेक सुफी संतांनी संगीताचे अध्ययन करून वेगवेगळ्या प्रयोगातून संगीत साहित्याच्या अनेक रचना निर्माण केल्या. यामध्ये अजमेरचे संत निजामुद्दीन औलिया, तुम्हाला माहित आहे राजस्थानमध्ये अजमेर आहे, त्या अजमेरचे निजामुद्दीन औलिया, संगीतज्ञ आमिर खुसरो, एक उत्तम काव्य रचनाकार आणि संगीताचा पंडित आमिर खुसरो, फकीरुल्लाह अशा अनेक सुफी संगीत तज्ञांनी सुफी संगीताच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. संत कबीर यांनी भारतातील भारतीय लोकांचे लक्ष अशा विश्वधर्माकडे केंद्रित केले ज्यामध्ये कोणीही हिंदू नसून, कोणीही मुसलमान नसून, ब्राह्मण ना शूद्र, ना लहान ना मोठा ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदू कहे तो मैं नहीं,
मुसलमान भी नहीं, 5 तत्वों का पोटसा क्षय भी केले नाही. अशा प्रकारे अनेक हिंदू मुसलमान संतांनी हिंदू मुस्लिम एकतेवर विशेष भर दिलाय. यामध्ये रामानंद, चैतन्य महाप्रभू, कुम्मनदास, रसखान, शेख फरीद, शेख बहारुद्दीन, हसन शिज्जी अशा कवींची नावे किती घ्यायची. अशा अनेक हिंदू धर्मातील, मुसलमान धर्मातील अनेक संतांनी या राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्यामध्ये आपल्या भक्ती रसाच्या माध्यमातून अनेक जनमानसांपर्यंत संगीताचा तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या विचाराचा संगीताच्या माध्यमातून प्रचार केला. हे सर्व लोक अग्रस्थानी राहिलेले आहेत मित्रांनो. संगीताच्या माध्यमातून एकता स्थापन करण्यामध्ये शास्त्रीय संगीताचे, आपण म्हणतो पारंपरिक हिंदुस्थानी रागदारी शास्त्रीय संगीताचे सुद्धा अत्यंत महत्व आहे. त्याचे अनमोल योगदान आहे. राष्ट्रीय एकता स्थापित करण्यामध्ये संगीतातील विभिन्न राग आणि ताल यांची महत्वाची भूमिका आहे. कोणत्याही धर्मपंथातील संबंधित व्यक्ती असो, त्या सर्वांचा या रागाशी व या तालाशी असणारा संबंध हा एकच. यातील प्रत्येक मनुष्य संगीतामधून मिळणाऱ्या आनंदाला सारखाच समोर जातो, त्याचा आस्वाद सुद्धा सारखाच घेतो. जरी तो वेगवेगळ्या धर्माचा असेल, वेगवेगळ्या पंथाचा असेल, वेगवेगळ्या बोली भाषेचा असेल, परंतु संगीताची भाषा त्याला कळते. त्याचा आस्वाद घेण्याचा जो उच्चांक आहे तो प्रत्येक भाषेच्या, विविध धर्मातील, विविध पंथातील, विविध प्रांतातील व्यक्तीचा हा सारखाच आहे. आणि म्हणूनच त्या संगीताशी तो लवकर एकरूप होतो. संगीतातील गुरु शिष्य परंपरा, अतिशय पारंपरिक गुरु शिष्य परंपरा हिंदुस्थानी रागधारी संगीतात मानली जाते आणि त्याचा अत्यंत मोठेपणा हा भारताला जगामध्ये प्राप्त झालेला आहे की गुरु शिष्य परंपरा किती किती प्राचीन आहे. त्यामध्ये सुद्धा असा अनुभव आहे की राष्ट्रीय एकात्मता गुरु शिष्य परंपरेमध्ये सुद्धा दिसून येते. कशी तर हल्ली आपण विचार केला की पंडित भीमसेन जोशी हे ब्राह्मण समाजाचे, हिंदू समाजाचे, परंतु त्यांचे पंडित रविशंकर हे सुद्धा सतार वादक पंडित रविशंकर हे सुद्धा हिंदू धर्माचे, पंडित जसराज ही मोठी मोठी कित्येक नावे घ्यावी, परंतु यांचे गुरु कोण असतील तर मुस्लिम समाजाचे आहेत. हे एक मोठं उदाहरण आहे राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संगीताची. त्यांनी संगीताने दिलेला राष्ट्रीय एकात्मते मधला योगदान. या सर्व परंपरेमध्ये अत्यंत विद्वान, हातचं काही न ठेवता, धर्माची पर्वा न करता, जातीची पर्वा न करता गुरुंनी शिष्याला काय शिकवलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, तर हे बघायला मिळते आपल्याला. पंडित भीमसेन जोशी आहेत भारतरत्न, पंडित रविशंकर आहेत सतार वादक, पंडित जसराज आहेत. त्यांनी त्या लेव्हल पर्यंत त्यांना आपली विद्या दान केलेली आहे. आणि शिकणारे हिंदू आणि शिकवणारे मुस्लिम याच्यापेक्षा आणखी किती मोठं उदाहरण दिलं गेलं पाहिजे की संगीतामध्ये संगीताचे काय योगदान असले पाहिजे राष्ट्रीय एकात्मतेला. तर हे उदाहरण आहे मित्रांनो. या सर्व हिंदू मातब्बर संगीतकारांचे गुरु मुस्लिम व्यक्तीच होते. संगीत एक असे माध्यम आहे की जे समाजामध्ये एकता निर्माण करण्यात सक्षम आहे. कारण संगीत हे धर्म, जाती, संप्रदाय, पंथाच्या पलीकडचे आहे. कशासाठी म्हटलं जाते? जेव्हा आपण लोकगीताची धून ऐकतो ती सुद्धा तितक्याच आनंदाने, त्यातले शब्द जरी समजत नसले, तेलुगू गाणं असेल, रवींद्र संगीत असेल, बंगालमधले बंगाली भाषेमध्ये लोकगीतामध्ये रवींद्र संगीत असेल, आम्हाला त्यातलं त्यांची भाषा येत नाही, परंतु त्या संगीताचे धून ऐकल्यानंतर काहीतरी वेगळं शरीरामध्ये अवतरण होतं आणि अनुभूती होते की नाही, हे जे काही आहे ते सुंदर, मनाला लागणार आहे, मनाला आवडणार आहे. हीच किमया संगीताची आहे. आणि हीच किमया आपल्याला पुढे पाहायला मिळते की वेगवेगळ्या भावना जेव्हा देशभक्तीच्या असतील, राष्ट्राबद्दलच्या असतील,
प्रेमाच्या असतील, विरहाच्या असतील, या संगीताच्या माध्यमातून, त्या वाद्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर त्याचा परिणाम अत्यंत खोलपर्यंत गेलेला दिसून येतो. चौदाव्या व 15व्या शताब्दीमध्ये जवळपास संपूर्ण भारतामध्ये भक्ती संगीताचे आंदोलन अनेक गुणकारी संतांनी उभे केले होते. एक आंदोलन रूपी भक्ती संगीताची अशी एक गंगा वाहायला लागली 14व्या-15व्या शतकामध्ये. उभे करणारे होते गुणकारी, म्हणजे ज्यांना आज आपण अतिशय गुणी संत म्हणून ओळखतो. या संतांनी अशी एक परंपरा उभी केली होती त्या काळामध्ये भक्ती संगीताची. यामध्ये संत कबीर, नामदेव, गुरु नानक, रविदास यांचे नाव अग्रस्थानी लिहिता येईल. या भक्ती आंदोलनाच्या वेळी संगीताच्या माध्यमातून काव्यांना वाचा फोडणारे अनेक संगीतज्ञ होऊन गेले. यामध्ये आता सांगितलं मी, मीरा, सूरदास यांनी संगीतमय काव्याचे लिखाण करून यांनी सुरुवात केली की एक काव्य लिहायचं, समाज जीवनावरच एक काव्य लिहायचं आणि त्याला पहिल्यांदा संगीतबद्ध करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं साध्या बोली भाषेतून. याच्यामध्ये अग्रस्थानी होते सूरदास, हरिदास, तुलसीदास, गोस्वामी नाईक. मीरा व सूरदास यांनी संगीतमय काव्याचे लिखाण करून ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. या संतांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बंधुभाव जागृत करणे व देशातील संस्कृती व साहित्याची अखंडता टिकवून ठेवणे हाच होता. भक्त प्रल्हादाने भक्तीचे 9 अंग सांगितलेले आहेत. त्या 9 अंगांमध्ये संगीताला सुद्धा एक अंग मानलेलं आहे. याचं कारणच हे आहे की संगीतामधली जी शक्ती आहे त्यातील एक म्हणजे संगीत. वेदांमध्ये सुद्धा भक्तीचे निरूपण मिळते. आपल्या प्राचीन संगीतामध्ये, वेदांमध्ये, मी म्हणलं वेद वाचन व्हायचे, त्याच्यामध्ये सुद्धा संगीताचा उल्लेख आढळतो. खऱ्या अर्थाने वास्तविक सांप्रदायिक एकता संगीतामध्ये दिसून येते. याचे कारण असे की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक संगीत संमेलनामध्ये, मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की संगीत अनेक वेगवेगळ्या बाबींवर स्वतःला सिद्ध करतो की त्याचे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये योगदान काय असेल. यातील अतिशय ज्वलंत उदाहरण आहे संगीतामधलं की वेगवेगळ्या संमेलनामध्ये, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक सांगीतिक संमेलनांमध्ये मंचावर हिंदू गायक, मुसलमान सारंगी वादक किंवा तबला वादक व कुणी कर्नाटकी हार्मोनियम वादक असे विभिन्न वेगवेगळ्या जाती धर्माचे, संप्रदायाचे संगीतज्ञ स्वर आणि लयीचे एका सोबत सादरीकरण करताना दिसून येतात वेगवेगळ्या स्टेजवर. आणि त्यांच्या समोर बसलेले सर्व श्रोता एकतेच्या बंधनात बांधलेले असतात. भारतीय संगीत हे गुरु शिष्य परंपरेच्या बंधनाची पर्वा न करता एक आत्मीय एकतेचे प्रतीक बनलेले आहे. मित्रांनो, संगीतामध्ये एकतेचे असे अनेक ज्वलंत उदाहरण आहेत. अनेक ज्वलंत उदाहरण पाहावयास मिळते ज्यामध्ये हिंदू गुरूंचे मुसलमान शिष्य व मुसलमान गुरूंचे हिंदू शिष्य दोन्ही पद्धतीचे, दोन्ही जाती धर्मांचे गुरु शिष्य परंपरेत संगीतामध्ये कसे बांधलेले आहेत हे आपल्याला उदाहरण पाहायला मिळते. पाकिस्तान वेगळा होऊन अनेक वर्ष झालेली आहे. पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन तो एक वेगळा राष्ट्र निर्माण झाला, त्याला अनेक वर्ष झालेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी कटुता सुद्धा त्या वेळेस दिसून आलेली आहे. आजही कटुता कमी झालेली नाही. तरी सुद्धा आजही दोन्ही देशातील कलाकार एकाच मंचावर येऊन एकत्र कार्यक्रम सादर करतात व एकमेकांबद्दल आपुलकीने विचाराची देवाणघेवाण करतात. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता व त्याची अखंडता याकरिता अनेक योजना राबविल्या जात आहेत. आकाशवाणी असेल, तसेच फिल्मी संगीताच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातो. एकतेवर अनेक गीतांची रचना केली गेली आहे. भारतीय एकता याच्यावर अनेक गीतांची रचना वेगवेगळ्या रचनाकारांनी केलेली आहे.
ज्यांना आकाशवाणी अथवा फिल्मी पार्श्वगायकाद्वारे त्या कलाकारांकडून गाऊन घेऊन रेकॉर्ड केल्या जात आहे. मोहम्मद रफी द्वारा एकतावर आधारलेले अजरामर गीत आवाज दो हम एक है किंवा बॉर्डरचे मेरे भाई मेरे दुश्मन मेरे हमसाय हे गाणे भारतीयांच्या करोडो लोकांच्या मनावर एकात्मतेचा परिणाम करून जातात मित्रांनो. संगीत लोकांच्या मनावर भावनात्मक एकतेच्या मार्गाने अत्यंत प्रभावीकारक तसेच मनोवैज्ञानिक माध्यम आहे. बघा काय म्हणत आहे मी, की लोकांच्या मनावर भावनात्मक एकतेच्या मार्गाने अत्यंत प्रभावीकारक मनोवैज्ञानिक याच्यासाठी ते अजूनही माहित नाही पडत की जेव्हा एखादी बासरीची धून छेडल्या गेली तर शरीरात काय बदल होतो, ऐकणाराला मन चित्त कसं शांत होत. आपण वेगवेगळ्या विचारांनी व्यापलेलो असतो, वेगवेगळ्या विचारांमध्ये गुरफटलेलो असतो, कधी दुःखी असतो, कधी आनंदात असतो. हे भाव चेहऱ्यावर जेव्हा एका मूड मधून दुसऱ्या मूड मध्ये जाण्यासाठी संगीताची काय भूमिका असते, या भूमिकेला एक मनोवैज्ञानिक कारण त्यांनी सांगितलेलं आहे. एकाच स्वरात समूहाने गायल्याने राष्ट्रगीताला एकाच स्वरात समूहाने गायल्याने लोकांच्या मनावर अंतःकरणापर्यंत ते राष्ट्रगीत भिडतं. त्याचा परिणाम आपण अनुभवतोच. 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो किंवा एखाद्या वेळेस कानावर पडलेलं राष्ट्रगीत असो. आपण कोणत्याही मूड मध्ये असा, कोणत्याही विचारामध्ये असा, तुम्हाला ते कुठेतरी वेगळ्या विचारात घेऊन जात. राष्ट्राबद्दल, राष्ट्रभक्तीबद्दल, देशभक्तीबद्दल आपल्याला ते गाणं तिथे घेऊन जातो आणि एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ही संगीताची किमया आहे. हे संगीताचा लोकांच्या भावनाच्या मनावर परिणाम करणारे एक सशक्त माध्यम आहे. अंतःकरणामध्ये भिडते, राष्ट्रभक्ती जागृत होते. तसेच समूह गायनासारख्या एकतेच्या स्वर तालबद्ध गीताचा परिणाम अधिक प्रभावी पडतो. समूह देशभक्तीपर गीत, लोकसंगीत अनेक युगांपासून जनतेला व त्यांच्या परंपरेला अनेक संस्कार रूपी संस्कृतीला सांभाळून ठेवलेले आहे. तुम्हाला माहित आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या काळामध्ये जेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये होतो, भगतसिंग असतील, क्रांतिकारी लोक असतील, यांनी इंग्रजांविरुद्धचं बंड किंवा मंगल पांडेच्या काळामध्ये सुद्धा हे जेव्हा चळवळ उभी झाली गांधीजींच्या माध्यमातून, यांना सगळ्यांनी संगीताची साथ दिलेली आहे. मंगल 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 हो, त्या काळाचं लोकगीत, वैष्णव जन तो तेने करिये पीड पराई जानी रे, महात्मा गांधीचं, किंवा सरदार भगतसिंगांनी जेलमध्ये लिहिलेले गाणे असो, समूहाने गाणे असो, त्याचा प्रचार असो, इंग्रजांच्या क्रूरतेचा लोकांना त्याची जाणीव करून देण्याचं जे माध्यम असतील, यांनी प्रत्येक वेळेस या क्रांतिकारी लोकांनी वेगवेगळ्या बंडाच्या स्वरूपांमध्ये त्या लोकांमध्ये रुजवण्यासाठी संगीताचाच आधार घेतलेला. त्यांनाही ते माहीत झालं होतं की राष्ट्रीय एकात्मता जागृत करायची असेल, राष्ट्रीय एकता जागृत करायची असेल, तर काव्याच्या माध्यमाच्या सोबत, काव्य लेखनासोबत, काव्य रचनेसोबत त्याला जर संगीताची साथ मिळाली तर ते अधिक परिणामकारक, अधिक प्रभावीपणे लोकांच्या मनापर्यंत पोहोचतं. त्याचा असर अनेक काळ टिकून राहतो आणि मग लोकांना जागृत या माध्यमातून लवकर करता येतं. याची कल्पना त्या प्रत्येक वेळेस, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक काळातील लोकांना त्याची जाणीव झालेली आहे. समूह गायनासारख्या एकतेच्या स्वरतालबद्ध गीतांचा परिणाम अधिक प्रभावी पडावा. लोकसंगीत अनेक युगांपासून जनतेला व त्याच्या परंपरेला अनेक संस्कार रूपी संस्कृतीला सांभाळून ठेवलेले आहे. लोकसंगीतच होय की ज्याने राष्ट्राच्या एकतेला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले आहे. कारण
प्रत्येक प्रांतातील लोकांच्या मनोभाव एक समानच आहे. फरक आहे तो फक्त भाषेचा. आणि म्हणूनच या विभिन्नतेमध्ये संगीताच्या माध्यमातून ही एकता दिसून येते. अनेक असे फिल्मी गीत आहेत ज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना मोठ्या प्रमाणात दिसून येते, ज्यामध्ये देशप्रेम आहे. जसे की मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले गीत सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुले हैं उसकी ये गुलसिता हमारा. आजही त्या काळामध्ये आपण जन्माला आलो होतो नव्हतो, परंतु हे गाणं कोणीतरी लिहिलं होतं, त्या काळात लिहिलं होतं, पण ते गाणं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. किंवा लाऊड स्पीकरवर 15 ऑगस्टच्या दिवशी, 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही आम्ही पाहतो की साधं हे गाणं गुणगुणायला कोणी लागलं आणि गाणं म्हणायला लागलं किंवा एखाद्या रेकॉर्डरवर हे जर गाणं लागलं, रेडिओवर जर गाणं लागलं, तर आपल्यामधला बदल आपल्याला दिसून येतो. तसेच अन्य गीतांमध्ये मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती, दूरदर्शन वरील मिले सूर मेरा तुम्हारा, हे इतके अजरामर झालेली गाणी आहेत. बॉर्डर चित्रपटातील संदेशे आते हैं, किंवा आणखी एक संगीताचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान. धर्माने मुस्लिम, परंतु आजही त्यांनी वाजवलेली शहनाई प्रत्येक हिंदू धर्माच्या उत्सवाच्या मंगल प्रसंगी, कोणत्याही हिंदू धर्माचा सण असो, कोणताही शुभ प्रसंग असो, या मुस्लिम व्यक्तीच्या उस्ताद बिस्मिल्ला खानच्या शहनाई शिवाय हिंदू धर्माचा कोणताही मंगलमय कार्यक्रम संपन्न होत नाही. हे सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि हेच बिस्मिल्ला खान साहेब यांची जर पूर्ण आयुष्याची तपस्या आपण संगीताची पाहिली, तर बनारसाच्या नदीच्या काठावर, गंगे नदीच्या काठावर बसलेल्या सर्व मंदिरांच्या पायऱ्यावर त्यांनी आपली तपस्या संगीताची पूर्ण केलेली आहे. तासन तास त्या नदीच्या काठावर मंदिराच्या पायथ्याशी बसून त्यांना अभिप्रेत असलेल्या, त्यांनी मानत असलेल्या आणि आपल्याला आपल्या अनेक परंपरेत सुरू असलेल्या, आपल्या परंपरेतून ज्या संतांनी आपल्याला जो विचार दिला, त्या विचारातून आपण ज्याला मानतो त्या मांडणाऱ्या धर्म जाती पंथाच्या पलीकडे त्याची आस्था त्यांनी ठेवून त्या संगीताची साधना केलेली आहे. म्हणजे हे एक उदाहरण आहे, अतिशय उत्तम उदाहरण आहे की हिंदुस्थानी संगीताचा काय परिणाम झाला असावा, काय परिणाम राष्ट्रीय एकात्मतेवर, याला अखंड ठेवण्यात, भारताला आपल्याला अखंड ठेवण्यामध्ये, राष्ट्रीय एकतेला अखंड ठेवण्यामध्ये संगीताचा, इथल्या कलाकारांचा काय परिणाम झाला असं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब. संगीताच्या माध्यमातून आजही दूरदर्शनवर वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले जातात. याच ललित कलांमध्ये ज्यांना काव्य लेखन आहे, त्या काव्य लेखनांना देशावर लिहिलेले अनेक गाणे, आता अनेक कवी सुद्धा त्याला आपल्या आवाजामध्ये सहज गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण करताना दिसतात. कारण त्यांनाही ते माहीत झालेलं आहे की एखादा काव्य वाचन आणि काव्य गायन याचा परिणाम श्रोत्यांवर काय पडतो, याची अनुभूती सुद्धा त्या काव्य रचनाकाराला आलेली. अशा या संगीताच्या माध्यमातून आज मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय एकता या विषयावर हिंदुस्थानी संगीताचा परिणाम किंवा त्यांची अखंडता टिकवण्यामध्ये इथल्या सांगीतिक कलाकारांचे योगदान या विषयावर मला बोलण्याची संधी दिली. मी शिवशक्ती आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज बाभुळगाव, तसेच
डॉक्टर सरदार सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर प्रशांत बागडे सर. आपण अत्यंत प्राचीन कालखंडापासून तर स्वातंत्र्याच्या वर्तमान कालखंडापर्यंतचा सर्व एक धावता आढावा संगीताच्या अनुषंगाने आणि संगीतातल्या संगीतकारांनी या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी किती महत्वपूर्ण योगदान दिलं याचा अत्यंत चांगला आढावा आपण घेतला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचे पुन्हा आभार मानतो. आणि हे प्रबोधनाचं सत्र इथं संपलं. याच्यानंतर पुन्हाही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि हे सत्र इथं संपलं असं घोषित करतो.